2019ला काँग्रेस हा राज्यातला सगळ्यात कमी जागा मिळालेला पक्ष होता. मात्र उद्धव ठाकरे आणि भाजपाचं काडीमोड झालं. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत महाविकास आघाडीची स्थापना केली आणि सगळ्यात कमी जागा मिळवणारा काँग्रेस हा सत्तेत जाऊन बसला. पुढे महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर काँग्रेसच्या पदरात मंत्रीपद पण पडली. ठाकरे आणि पवार एकत्र येण्यामुळे सगळ्यात जास्त फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो झालेला होता काँग्रेसचा. आता हे सगळं मी का सांगतोय तर ज्या ठाकरेंमुळे काँग्रेसला सगळ्यात कमी जागा जिंकलेल्या असतानाही राज्यात सत्तेत सामील होता आलं, मंत्रिपद मिळालं, त्याच ठाकरेंना काँग्रेसची सगळ्यात जास्त गरज असताना काँग्रेस मात्र त्यांना साथ देण्याच्या मानसिकतेत नाहीये. आणि हा अनुभव एकदा आलेला नाहीये तर तो वारंवार येतोय. त्याचं झालं असं की उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ 13 मे 2026ला संपतोय. मुख्यमंत्री पदासाठी विधान परिषदेची हीच आमदारकी उद्धव ठाकरेंच्या कामी आलेली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा आमदार म्हणून निवडून यायचं असेल तर त्यांना विधान परिषद लढवावी लागेल, कारण विधानसभेतनं निवडून जाणं हा काही उद्धव ठाकरेंसाठी उत्तम पर्याय नसेल. याचं कारण म्हणजे राज्यात सध्या महायुतीची ताकद आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे एखाद्या जागेवरनं उद्धव ठाकरे विधानसभेला उभे राहतील आणि निवडून येतील. एखाद्या हाडाच्या शिवसैनिकाला, कट्टर शिवसैनिकाला राजीनामा द्यायला लावून उद्धव ठाकरे स्वतः जिंकून जातील अशी काही शक्यता नाहीये. त्यामुळे विधान परिषद हाच उद्धव ठाकरेंसाठी एकमेव पर्याय आहे. पण आता खरा पेच इथेच आहे, कारण विधानसभेतलं पक्षीय बलाबल बघितलं तर त्या जोरावर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 7 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीकडे फक्त एकच जागा निश्चितपणे जिंकण्या इतकं संख्याबळ आहे. आता ही जागा उद्धव ठाकरेंनी लढणं अपेक्षित असताना काँग्रेसच्या गोटातूनही काँग्रेसनं ही जागा लढावी असा सूर उमटतोय. कारण राज्यसभेच्या जागेवर शरद पवारांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला होता. खरं तर तिथेही काँग्रेसनं दावा केलेला होता, पण शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता मैदानात असल्यामुळे काँग्रेसनं शरद पवारांना बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. पण मग जर शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या जोरावर शरद पवार राज्यसभेवर जात असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे विधान परिषदेत जात असतील, तर मग काँग्रेसला या सगळ्यातनं काय मिळालं, काय मिळणार, त्यांच्या हाती काय आलं अशी कुजबूज काँग्रेसच्या गोटात सुरू झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच काँग्रेसही विधान परिषदेच्या जागेवर अडून बसणार असा अंदाज वर्तवला जातोय. काँग्रेस अडून बसली तर उद्धव ठाकरे यांना पुन्हा निवडून जाता येणं हे निव्वळ अशक्य होईल. अगदी आत्ताचा इतिहास बघितला तर असे अनेक प्रसंग आहेत, अशा अनेक निवडणुका आहेत जिथे काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या तालावर नाचवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी असतानाही काँग्रेसनं अनेकदा एकला चलो रे हीच भूमिका घेतली. जिल्हा परिषद असोत, महापालिका असोत, नगरपालिका निवडणुका असोत, अनेक ठिकाणी काँग्रेसनं स्वबळावर निवडणुका लढवलेल्या आहेत. मुंबई महापालिकेत काँग्रेसनं महाविकास आघाडी म्हणून न लढण्याचा परिणाम असा झाला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे जवळजवळ 30 उमेदवार हे महायुतीसमोर हरले. मतांचं सॉलिड विभाजन होऊन हरले. अशा परिस्थितीत काँग्रेस जर या विधान परिषद जागेवर अडून बसली, हट्ट करायला लागली, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी विधान परिषदेत जाण्याचा मार्ग हा अत्यंत कठीण होऊ शकतो. महाविकास आघाडीकडे फक्त एकच जागा जिंकण्या इतकं संख्याबळ आहे आणि उद्धव ठाकरे यांना स्वतःसाठी ती एक जागा मिळवणंही मोठं राजकीय आव्हान ठरणार आहे. थोडक्यात उद्धव ठाकरेंनी निवडून जायचं की नाही याचं भवितव्य आता काँग्रेसच्या हातात असणार आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या परिस्थितीची आणि काँग्रेसच्या दबाव तंत्राची शिवसेना शिंदे पक्ष मजा घेतोय. उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या कार्यकाळावरनं शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते आहेत, उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करावा असा खोचक सल्ला नरेश म्हस्केंनी दिलाय. जी पूर्णपणे अशक्य गोष्ट आहे, त्या गोष्टीसाठी शिवसेना शिंदे पक्षाकडनं उद्धव ठाकरेंना ऑफर देण्यात आली. अर्थात ही काही सिरियस ऑफर नाहीये, हा खोचक टोला आहे. आता हे सगळं का होतंय तर काँग्रेसचा हट्टीपणा किंवा अतिमहत्वाकांक्षेमुळे उद्धव ठाकरे विधान परिषदेसाठी उमेदवार असतील हे अजून निश्चित नाहीये. त्यामुळेच महायुतीकडनं उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक डिवचलं जातंय, खिजवलं जातंय. आता विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेस काय भूमिका घेते यावर ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे.
उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात समेट झाला तर उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषदेवर पुन्हा निवडून जाण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र या संपूर्ण कालावधीत कुठेतरी उद्धव ठाकरेंची काँग्रेस मागे फरफट झाल्याचं चित्र निर्माण झालंय असं म्हणायला वाव आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? उद्धव ठाकरे यांची काँग्रेसच्या मागे फरफट होतीये असं तुम्हाला वाटतं का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.